श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. गरुड पक्षी हा उंच हवेमध्ये उडतो. गरुड पक्षाकडूनही आपण खूप काही शिकू शकतो. त्याच्यामध्ये पण खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या जीवनात आपल्याला उपयोगी ठरतात. तर मी काही 5 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तर त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. गरुड पक्षी हा एकटाच हवेमध्ये उडतो किंवा गरुड पक्षासोबतच उडतो. तो अशा छोट्याल्या पक्ष्यांसोबत उडत नाही. यामधून आपल्याला हे शिकायला भेटतं, आपण नेहमी आपल्या लेवलच्या व्यक्तीबरोबर मैत्री करावी किंवा आपल्यापेक्षा यशस्वी असलेल्या व्यक्तीबरोबरच मैत्री करावी. त्यामुळे आपणही यश मिळवू शकतो. उंच शिडीवर जाऊ शकू किंवा उंच उडू शकू. दुसरी गोष्ट म्हणजे गरुड पक्षाप्रमाणे आपलं व्हर्जन क्लिअर असायला हवं. गरुड पक्षाला आपली शिकार 5 किलोमीटर अंतरावरूनच दिसते. त्याचं लक्ष्य हासिल करण्याची त्याला दूरदृष्टी आहे. त्याप्रमाणे आपल्याला पण आपलं लक्ष्य हासिल करायचं असेल तर आपण दूरदृष्टी ठेवायला हवी. तिसरी गरुड पक्षामधली खास गोष्ट म्हणजे ईगल नेव्हर ईट डेड थिंग. गरुड पक्षी कधी मेलेल्या किंवा सडलेल्या प्राण्यांची शिकार करत नाही. त्याला ताजे प्राणी पाहिजेत. तो जिवंतच प्राण्यांची शिकार करून खातो. तेव्हा आपणही आपल्या भूतकाळाला घेऊन कधी बसू नये, कारण ते गेलेला काळ हा त्रास देणारा असतो. त्यामुळे आपण पुढे कधी सरकू शकत नाही. आपण त्याच भूतकाळाच्या विचारामध्ये राहतो आणि आपण पुढे जायचे ठरवले असले तरीही आपण पुढे जाऊ शकत नाही, कारण आपल्याला गेलेला काळ हा त्रास देणारा असतो. त्यामुळे प्रत्येक दिवसाची नव्याने फ्रेश सुरुवात करा. भूतकाळाला घेऊन बसू नका. चौथी गोष्ट म्हणजे एव्हरी प्रॉब्लेम्स कम विथ ॲन इक्वल ऑर ग्रेटर अपॉर्च्युनिटी. वारं, वादळ, पाऊस असतो तेव्हा सगळे पक्षी हे आपल्या आपल्या घरट्यामध्ये बसतात. परंतु गरुड पक्षी हा उंच हवेमध्ये उडत असतो. या वातावरणाची मजा घेत असतो. म्हणजे परेशानीमध्येही तो चांगलं शोधतो आणि उंच हवेमध्ये उडत असतो. त्याचप्रमाणे आपणही समस्यांना सामोरे जाता आपलं ध्येय गाठायचं आपणही समस्यांना सामोरे जाऊन यशाच्या शिखरावर जाऊ शकतो. आपणही एक दिवस इतकं उंचावर जाऊ की आपली समस्या त्यामुळे खूप छोटी पडली पाहिजे. पाचवी गोष्ट म्हणजे देअर इज नो ग्रोथ इन कम्फर्ट झोन. जोपर्यंत आपण कम्फर्ट झोनमध्ये आहोत तोपर्यंत आपण आपलं यश गाठू शकत. आपल्याला स्वतःची ग्रोथ हवी असेल तर आपण कम्फर्ट झोनमधून बाहेर निघायला हवं आणि यशाचे शिखर गाठायला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.